तर अंड्या, अक्की, केजो, कोको ही आहे तुमच्या आवडत्या कलाकारांची टोपण नावं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या सगळ्यांचंच एक टोपण नाव असतं, हो की नाही? घरातलं, मित्रांमधलं, आणि तेच आपल्याला सगळ्यात जास्त जवळचं वाटतं. कधी चिंटू, कधी पिंटू, तर कधी काही भन्नाट नाव. ही टोपण नावं बऱ्याचदा व्यक्तीच्या स्वभावावरून किंवा त्याच्या व्यवसायावरून, त्याच्या एखाद्या सवयीवरून देण्यात आलेलं असतं. या नावांमध्ये लपलेला असतो प्रेम, जिव्हाळा आणि आठवणींचा खजिना. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचे आवडते मराठी कलाकार सुद्धा टोपण नावांपासून दूर नाही आहेत. चला तर जाणून घेऊया तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांची खास अशी मजेशीर टोपण नावं. मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारे सर्वांचे लाडके अभिनेते अशोक सराफ. तब्बल 5 दशके अशोक मामांनी त्यांच्या विनोदी शैलीद्वारे प्रेक्षकांचं खास मनोरंजन केलेलं आहे. अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये मामा या नावाने ओळखलं जातं. त्यांना अशोक मामा असं खास प्रेमानं म्हटलं जातं आणि हेच त्यांचं टोपण नाव आहे. अशोक मामा यांना मामा नाव पडण्यामागे एक किस्सा आहे. हा किस्सा असा, एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचे एक कॅमेरामन होते. हे प्रकाश शिंदे अनेकदा त्यांच्या मुलीला घेऊन सेटवर यायचे. त्यावेळी ती लहान मुलगी अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण असा प्रश्न तिच्या वडिलांना विचारायची. त्यावेळी तिचे वडील तिला सांगायचे हे अशोक मामा. त्यांना अशोक मामा असं म्हणायचं हो असं ते सांगायचे. आणि त्यानंतर ती मुलगी अशोकजींना मामा म्हणून हाक मारू लागली. त्यानंतर सेटवर सगळेजण त्यांना मामा असे हाक मारू लागले. त्यानंतर हे नाव एवढं प्रसिद्ध झालं की मनोरंजन सृष्टीतील प्रत्येकजण त्यांना मामा अशीच हाक मारू लागले. मराठी नाटक, चित्रपट याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांना ओळखलं जातं. बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की त्यांचं खरं नाव विश्वनाथ हे आहे. परंतु आज सर्वसामान्य प्रेक्षक असो की मनोरंजन सृष्टीतील कलाकार असो, सर्वजण त्यांना नाना म्हणूनच ओळखतात आणि नाना म्हणूनच हाक मारतात. सुयश टिळक मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारा लाडका अभिनेता म्हणजे सुयश टिळक. सुयशने मराठी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कारे दुरावा या मालिकेतील भूमिकेसाठी तो आजही ओळखला जातो. त्यानंतर त्याने कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये शंतनूच्या भूमिकेत काम केलं होतं. सुयशला सुद्धा सुटी आणि मम्मा या टोपण नावाने ओळखलं जातं. तेजस्विनी पंडित मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री म्हणून तेजस्विनीला ओळखलं जातं. तिने आतापर्यंत अनेक दर्जेदार मराठी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तेजस्विनीला मनोरंजन सृष्टीत बंड्या या टोपण नावाने ओळखलं जातं. हेमंत ढोमे अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमे आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. हेमंत यांना शाळेत असल्यापासून ढोमे या नावाने ओळखलं जात आहे. अरे वा. सिद्धार्थ जाधव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला पसंती दिली जाते. आपल्या हटके विनोदी शैलीतून आणि फॅशन स्टाईलमधून तो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतो. अशा या लाडक्या सिद्धार्थ मराठी चित्रपटसृष्टीत सिद्धू या टोपण नावाने हाक मारले जाते. त्याचं हे टोपण नाव आता अनेक प्रेक्षकांना सुद्धा माहीत झालेलं आहे. संस्कृती बालगुडे मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून संस्कृतीच्या वडिलांनी तिला बिट्टा असं नाव ठेवलेलं आहे. संस्कृतीचं टोपण नाव आहे बिट्टा. अंकुश चौधरी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता. अंकुशने मराठी इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. या चित्रपटांमधल्या त्याच्या भूमिका विशेष गाजलेल्या सुद्धा आहेत. या आपल्या लाडक्या अभिनेत्याला अक्की या टोपण नावाने ओळखलं जातं. पर्ण पेठे अभिनेत्री पर्ण पेठेने मराठी चित्रपटसृष्टीत तिची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. पर्णला छोटी या टोपण नावाने ओळखलं जातं. प्रसाद ओक मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक, गायक आणि परीक्षक अशी त्यांची ओळख आहे. प्रसाद सध्या सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहेत. प्रसाद सोशल मीडियावर देखील सक्रिय असतात. प्रसादला पशा या टोपण नावाने ओळखलं जातं. प्राजक्ता माळीला प्राजू या टोपण नावाने सगळे हाक मारत असतात. भूषण प्रधान यांचं बिट्टू हे टोपण नाव आहे.
क्षितिजोग. क्षितीचं टोपण नाव केजो असं आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर हिचं टोपण नाव फारच भारी आहे. कोकू असं तिला लाडाने म्हटलं जातं. अभिनेते अनंत इंगळे यांचं टोपण नाव ऐकून तुम्हाला हसू येईल. होय, मित्रपरिवार त्यांना अंड्या याच नावाने ओळखतो. अभिनेता अमेय वाघ हा अम्या या नावानं ओळखला जातो. मराठी इंडस्ट्रीत सर्वजण त्याला याच नावाने ओळखतात. ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी यांचं टोपण नाव तुम्हाला माहीत असेलच. त्यांना सगळे बाप्पा या नावानं ओळखतात. तर अंड्या, अक्की, केजो, कोको ही आहेत तुमच्या लाडक्या मराठी कलाकारांची टोपण नावं. तुम्हाला आधी यापैकी कोणाचं टोपण नाव माहीत होतं का? आणि तुमचं स्वतःचं टोपण नाव काय आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच मजेशीर आणि हटके माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.